महागड्या गाडीच्या पार्किंगला सावलीसाठी काटेरी आधार चालतो, मग झाडांच्या तहानेकडे दुर्लक्ष का? उन्हात करपणाऱ्या झाडांना आहे माणुसकीच्या ओलाव्याची गरज. पाहूया आपला आवाज न्यूजवर एक महत्त्वाची बातमी. उन्हाळ्याचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. भर उन्हात प्रवास करणारा प्रत्येक जण सावलीचा शोध घेतो. रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या एखाद्या झाडाखाली दुचाकी किंवा आपली ब्रँडेड महागडी चारचाकी उभी करून काही क्षणांचा गारवा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे अनेकदा ही सावली देणारी झाडं बाबळीसारखी काटेरी असतात. ज्या झाडाला एरवी लोक काटेरी म्हणून हिणवतात, त्याच झाडाचा आधार उन्हाळ्यात जीवाला दिलासा देतो. मात्र त्या झाडालाही तहान लागते याचा विचार मात्र फार कमी लोक करताना दिसतात. कमी पाण्यात, कठीण परिस्थितीत आणि रखरखत्या उन्हातही बाबळीची झाडं हिरवाई टिकवून ठेवतात. उन्हापासून वाहनांचं संरक्षण करतात, प्रवाशांना थंडावा देतात आणि निसर्गाचा समतोल राखतात. पण त्या झाडाच्या मुळाशी 2 थेंब पाणी घालण्याइतकी कृतज्ञता समाजात दिसून येत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आपल्याला तहान लागली की आपण तात्काळ पाण्याची बाटली उघडतो, मग दिवसभर उन्हात उभ्या असलेल्या त्या झाडांची तहान कोण भागवणार? ज्या झाडानं आपल्याला सावली दिली त्यालाही जगण्यासाठी पाण्याची गरज असते. आपण पाणी पिल्यानंतर उरलेले थोडे पाणी जर त्या झाडाच्या मुळाशी ओतले तर ते त्या झाडासाठी जीवदान ठरू शकते. पर्यावरण प्रेमींच्या मते झाडे ही फक्त निसर्गाची शोभा नसून ती जीवनाचा आधार आहेत. प्रत्येकानं प्रवासादरम्यान आपल्या जवळील बाटलीतली थोडे पाणी रस्त्याकडेला असलेल्या झाडांना घातलं तर उन्हाळ्यात अनेक झाडांचे प्राण वाचू शकतात. आज गरज आहे ती फक्त पर्यावरणाबद्दल बोलण्याची नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची. सावली घेण्यापूर्वी त्या झाडाच्या तहानेचाही विचार केला तरच खऱ्या अर्थानं मानवतेला ओलावा टिकून राहील. आपल्याला सावली देणाऱ्या झाडाला 2 थेंब पाणी देणं ही केवळ मदत नाही, तर ती निसर्गाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. बाबळीचे काटे टोचतात कदाचित, पण उन्हात तिची सावलीच माणसाला जगवते. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.